नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना, शुभ दुपार. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर, ज्यामध्ये आपण दररोज प्रमाणे आज सुद्धा कम्प्युटरचे प्रश्न घेणार आहोत. जवळपास 20 ते 21 प्रश्न आहे आज. तुम्ही म्हटल्याप्रमाणे टॉपिक वाईज प्रश्नांना सुरुवात झालेली आहे. याच्या आधी आपण पार्ट 1 बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण केलं होतं इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटरवर. जे 20 प्रश्न होते ते आपण घेतले, जस्ट बेसिकचं होतं, पार्ट 1 होतं. आज मी पुढचा टॉपिक घेते, ऑलमोस्ट पार्ट कव्हर करते. त्याच्यानंतर जे उर्वरित प्रश्न आहेत ते मी पुन्हा तुमच्यासाठी रेकॉर्ड करेल किंवा लाईव्ह स्वरूपात घेऊन येईल. तुमच्याकडनं फक्त एवढीच अपेक्षा आहे की मी जी काही मेहनत करत आहे, माझ्या मेहनतीचं फळ सफल करायचं आहे. ते म्हणजे फक्त जाणीव करून द्या मला की खरंच तुम्हाला माझ्या मेहनतीची किंमत आहे. ते म्हणजे लेक्चरला लाईक करत चला, कमेंट मध्ये सांगत चला की तुम्हाला ही सिरीज मनाप्रमाणे तुमच्या झाली आहे का नाही वगैरे. ठीक आहे, मग आपण सुरुवात करूयात. पण त्याच्या आधी जाणून घेऊयात आपलं हे लेक्चर कुठलं आहे. तर बिलकुल आता मुंबई हायकोर्ट भरती आहे, त्यामध्ये जे संगणकाचा म्हणजे कम्प्युटरचा विषय आहे 10 मार्काचा. तर 10 पैकी 10 मार्क मिळवून देण्यासाठी मी आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा युट्यूब चॅनलवर हे संगणकाचे लेक्चर्स चालू केले आहे. त्यामध्ये आपण आज पुढचा टॉपिक बघूया, ज्यावर 20 प्रश्न पाहणार आहोत. पुढच्या टॉपिकचं नाव आहे आपलं कम्प्युटर आर्किटेक्चर. अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण म्हणू शकता किंवा पीवायक्यूचं म्हणू शकता. ठीक आहे, तर आपण पाहूयात आपलं दुसरं, आपलं जे पण काय बोलतो रे, हा टॉपिक आहे, चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे कम्प्युटर आर्किटेक्चर. त्याचा पार्ट 1. त्याच्यात आज पाहूयात 20 ते 21 प्रश्न. ठीक आहे, करूयात मग सुरुवात. पाहूयात आपला आजचाच पहिला प्रश्न. काय सांगितलेला आहे प्रश्न बघा बरं एकदा नीट. Dash forms the backbone for building successful computer system. Computer architecture, computer model, computer instruction, वरील पैकी एकही नाही. आता बॅकबोन म्हणजे पाठीचा मणका बोलू नका. चला, एक जर आपण विचार केला तर सक्सेसफुल कम्प्युटर सिस्टम, एक कम्प्युटर सिस्टमला आपण काय बोलू शकतो, काय असते ते कम्प्युटर आर्किटेक्चर असतं. तर कम्प्युटर आर्किटेक्चर फॉर्म्स द, एक कम्प्युटरचं आर्किटेक्चर मिळून मग त्याच्यामध्ये सगळे जर तुम्ही पाहिले आर्किटेक्चर मध्ये वेगवेगळे पार्ट, मग इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस झालं, आपलं सीपीयू झालं, आपलं मॉनिटर झालं, म्हणजे त्याच्यामध्ये कीबोर्ड, माऊस हे सगळं येणार. मग आपलं सेकंडरी डिव्हाइस झाले, प्रायमरी स्टोरेज डिव्हाइसेस झाले, हे सगळे कम्प्युटरचे आर्किटेक्चर मिळून एक प्रॉपर आपलं कम्प्युटर सिस्टम तयार होतो. म्हणून याचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक पहिला, कम्प्युटर आर्किटेक्चर. सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात. The first computer architecture was introduced in. सगळ्यात पहिला कम्प्युटर आर्किटेक्चर केव्हा अंमलात आणला बोलू शकतो आपण? 1970, 1945, 1971 आणि 1973. सगळ्यात पहिला कम्प्युटर आर्किटेक्चर तयार झालेला आहे 1945 मध्ये. म्हणजे पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय पहिलाच आपला योग्य झालेला आहे. ठीक आहे, कम्प्युटर आर्किटेक्चर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. वेगवेगळे सगळे म्हणून आपलं एक कम्प्युटर सिस्टम तयार होतो. जाऊयात मग पुढच्या प्रश्नाकडे. कम्प्युटर आर्किटेक्चर मध्ये सगळंच येतात. चलो नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यामध्ये सीपीयू मग सांगितलं ना, मेमरीचे वगैरे आहेत, सगळं कम्प्युटर आर्किटेक्चर मध्ये येणार. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is a way in which the components of a computer are connected to each other? Computer architecture, computer parts, computer hardware, none of these. असं काय आहे ज्याच्यामध्ये आपले कम्प्युटरचे सगळे पार्ट्स एकमेकांसोबत कनेक्ट होतात? असं काय? आपण कोणाला असं म्हणणार की ज्याच्यामध्ये कम्प्युटरचे सगळे पार्ट एकत्र झाल्यावर एक कम्प्युटर बनतो? आताच आपण पाहिलं कम्प्युटर आर्किटेक्चर झालं. पर्याय कुठला आला आपला? पर्याय क्रमांक पहिलाच आला, कम्प्युटर आर्किटेक्चर. त्याच्यानंतर पुढचा, द 3 मेन पार्ट्स ऑफ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू आर. याच्यामधले 3 मेन पार्ट कुठले आहेत? सीपीयूचे 3 मेन पार्ट्स कुठले आहेत? कॅश मेमरी, कुठे कुठे कॅश म्हणतं, कुठे कुठे कॅची म्हटलं जातं. एएलयू म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, अँड रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. नेक्स्ट दुसरा पर्याय कंट्रोल युनिट, सीयू ज्याला आपण म्हणतो, आरएम रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि कॅश. त्यानंतर परत ऑप्शनच वाचत आहे. एएलयू म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, त्याच्यानंतर सीयू म्हणजे कंट्रोल युनिट, त्याच्यानंतर रजिस्टर्स,
आणि चौथा ऑप्शन आहे ALU अरिथमेटिक लॉजिकल युनिट, नंतर कंट्रोल युनिट आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ठीक आहे. आता CPU चे सगळ्यात महत्वाचे पार्ट कुठले आहे? रॅम असेल तर रोम पण पाहिजे. याच्यामुळे पर्याय ए पण चुकला, बी पण चुकला, डी पण चुकला. आपल्याला ALU पाहिजे अरिथमेटिक लॉजिकल परफॉर्म ऑपरेशन करण्यासाठी. सगळे जेवढे पण आपण इन्फॉर्मेशन देतोय ते प्रोसेस प्रॉपर कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल युनिट पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय पाहिजे? रजिस्टर सुद्धा पाहिजे आहे. ठीक आहे. आता रजिस्टर म्हणजे काय हे तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करते, कारण की आतापर्यंतच्या लाईव्ह मध्ये किंवा आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये मी पहिल्यांदा हा शब्द काढला आहे, रजिस्टर म्हणजे काय आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज द ओल्डेस्ट टाइप ऑफ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU सगळ्यात जुना CPU चं युनिट म्हणजे टाइप कुठला आहे? ट्रिपल कोर, सिंगल कोर, ड्युअल कोर आणि क्वाड कोर. चला पटापट. कुठला आहे? सगळ्यात आधी कुठला आला असणार आहे जर आपण पाहिलं तर? सिंगल असणार आहे. सगळ्यात पहिले सिंगल कोर येणार, त्याच्यानंतर डबल कोर, मग ट्रिपल कोर, मग क्वाड कोर. ठीक आहे. मग सगळ्यात जुना कुठला आहे आपला? सगळ्यात जुना आहे आपला सिंगल कोर कम्प्युटर. सिंगल कोर घ्या, CPU चा सगळ्यात जुना आहे तो आपला. ठीक आहे. जाऊयात पुढे. आता इंटेल कोर 7 आलेला आहे. सध्याचा चाललेला आहे 7. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. चलो. Which among the following statements is incorrect about central processing unit? खालीलपैकी असं कुठलं एक वाक्य आहे जे CPU च्या बद्दल चुकीचं आहे? कंट्रोल युनिट controls the order. Control unit controls the order in which instruction enter and leave the processor and how the instruction are executed. कंट्रोल युनिटचं काम काय आहे? आपण जे इन्स्ट्रक्शन देतो त्याला प्रॉपरली कंट्रोल करायचं, बरोबर आहे. आणि जे इन्स्ट्रक्शन दिलं जातं ते प्रॉपरली एक्झिट करून घ्यायचं का, म्हणजे एक्झिक्यूट ते प्रॉपरली रन करून घ्यायचं काम कंट्रोल युनिटचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर अरिथमेटिक लॉजिकल युनिट इज रिस्पॉन्सिबल फॉर टेकिंग द इनपुट, converting into a signal and storing it for further processing. अरिथमेटिक लॉजिकल युनिटचं काम काय आहे? जेवढे अरिथमेटिकल ऑपरेशन्स असतात तेवढं ते परफॉर्म करतात. मग ते मॅथमॅटिकल रिलेटेड पण असतात. मग त्याचं काम हे आहे का की इनपुट घ्यायचं, मग त्या इनपुटला कन्वर्ट करायचं आणि त्या इनपुटला स्टोअर करून ठेवायचं अरिथमेटिक युनिटचं काम आहे का? बिलकुलच नाही. अरिथमेटिक लॉजिकल युनिट ऑल्सो नोन ॲज द मॅथमॅटिकल ब्रेन ऑफ कम्प्युटर. आताच सांगितलं ALU काय करतो? मॅथमॅटिकल ऑपरेशन सगळ्या जनरेट करतो किंवा एक्झिक्यूट करतो. लास्ट आहे कंट्रोल युनिट डायरेक्ट अँड मॅनेजेस ऑपरेशन सिक्वेन्सेस. जे कंट्रोल युनिट आहे ना, हे कंट्रोल युनिट सगळे म्हणजे सगळं जे पण आपण ऑपरेशन्स देतो त्याला सिक्वेन्स नुसार लावतो. नाही तर कम्प्युटर म्हणेल माझी मर्जी, मला जे पाहिजे ते मी घेणार. म्हणजे याच्यातलं ACD बरोबर आहे, फक्त B चुकीचं आहे. मग जे चुकीचं होतं ते आपल्याला विचारलं, उत्तर आलं आपलं बी. पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. नेक्स्ट क्वेश्चन कडे या. डॅश इज अ हाय स्पीड डिव्हाइस यूज इन CPU that is utilized to store data temporary during processes. ALU चं काम वेगळं आहे, बरोबर. ऑक्झिलरी मेमरी, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर्स. ALU चं काम आपण आताच पाहिलं, अरिथमेटिक लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म्स करतो. कंट्रोल युनिट CU चं काम आपण आताच पाहिलं. आपण जे पण काही इन्फॉर्मेशन देतो ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली एक्झिक्यूट करण्याचं काम आणि त्याला प्रॉपरली मॅनेज करण्याचं काम कोण करतो? आपलं कंट्रोल युनिट म्हणजे CU करतो. आता रजिस्टर म्हणजे काय? रजिस्टर काय करतो? आपल्या जे हाय स्पीड डिव्हाइस यूज इन CPU फक्त डेटा ना टेम्पररी स्टोअर करायचं काम, जे आपण प्रोसेसिंग होत आहे तर ते प्रोसेसिंग होताना डेटा टेम्पररी स्टोअर करायचं काम आपला रजिस्टर करतो. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय आपला
चौथा झाला. ओके, सीपीयू मध्येच असतो हा. सीपीयू मध्ये असताना समजा आपला सीपीयू आहे, सीपीयू मध्ये सगळ्यात वरती कंट्रोल युनिट असतं, मग आपलं अरिथमेटिक लॉजिकल युनिट असतं, मग आपलं रजिस्टर असतं आणि सगळ्यात खाली आपले मेमरीज असतात. इकडे इनपुट डिव्हाइस असतात, इकडे आउटपुट डिव्हाइस असतात. हा सगळा मिळून झाला आपला एक कम्प्युटर. क्लिअर? ठीक आहे, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला, द स्पीड ऑफ अ सीपीयू कॅन बी मेजर्ड इन. आपल्याला सीपीयू चा स्पीड विचारलेला आहे, प्रश्न नीट वाचायचा. मेगाहर्ट्ज, बीट्स पर सेकंद, LUX लक्स आणि हॉर्स पॉवर. बीट्स पर सेकंड काय आहे? डेटा ट्रान्सफरचा स्पीड आहे. जो कम्प्युटरचा सीपीयूचा जो स्पीड असतो तो मेगाहर्ट्ज मध्ये मोजला जातो. समज कळलं? मग सीपीयूचं युनिट काय झालं? मेगाहर्ट्ज. पर्याय कुठला आला? पहिला बरोबर. प्रश्न नीट वाचायचा. पुढचा प्रश्न, डॅश युनिट परफॉर्म्स द अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स ऑन द डेटा मेड अवेलेबल टू इट. सोपा प्रश्न. इनपुट युनिट, स्टोरेज युनिट, आउटपुट युनिट, ALU. असं कुठला युनिट आहे जे अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो? असं आपला आहे ALU, अरिथमेटिक लॉजिकल युनिट. सोपा होता, खूपदा एक्सप्लेन करून झालेला आहे हा प्रश्न. अरिथमेटिक अँड लॉजिक म्हटलं म्हणजे ALUच येणार. जे मॅथमॅटिकल ऑपरेशन असतात ते जरी विचारलं गेलं तरी पण ALU येणार, लक्षात ठेवायचे. पुढच्या प्रश्नाकडे या. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल्स मेमरी, इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. आता वरच्या पैकी आता कंट्रोल करायचं काम झालं. कंट्रोल करायचं काम कोण करतं? कंट्रोल युनिट करतं. ऑप्शन मध्ये आहे का? सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ALU म्हणजे अरिथमेटिक लॉजिक युनिट, CU म्हणजे कंट्रोल युनिट आणि मेमरी. मग झालं, कंट्रोल करायचं काम हे कोण करतं? आपलं CU म्हणजे कंट्रोल युनिट करतं. झालं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक तिसराच योग्य. बरं, पुढच्या प्रश्नाकडे या. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कम्प्युटर इज सीपीयू, कीबोर्ड, डिस्क का प्रिंटर. आपल्या कम्प्युटरचं ब्रेन ज्याला आपण म्हणतो, ब्रेन ऑफ अ कम्प्युटर काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU. ठीक आहे, उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक पहिला. सीपीयू काय? सीपीयू मध्ये काय काय असतं हे मगाशी तुम्हाला सांगितलं. हा बघा, हा आहे आपला सीपीयू. याच्यामध्ये सगळ्यात वरती असतं आपलं कंट्रोल युनिट, कंट्रोल युनिट. त्यानंतर इथे असतं आपलं अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. आता मी थोडं शॉर्टकट मध्ये लिहिते, ठीक आहे. त्यानंतर इथे असतं आपलं रजिस्टर आणि इथे सगळ्यात खाली असं छोटं असतं आपलं मेमरी. यालाच कनेक्ट इथे असतात इनपुट डिव्हाइस आणि सीपीयू लाच आपण कनेक्ट करून ठेवतो आपलं आउटपुट डिव्हाइस. झालं. हे काय आहे? हे स्ट्रक्चर आहे. हे कशाचं स्ट्रक्चर आहे? हे आपल्या सीपीयूचं स्ट्रक्चर आहे. आता लक्षात ठेवायचं आहे. कळलं? हे कम्प्युटरचं आर्किटेक्चर म्हणून म्हटलात तुम्ही तरी पण चालेल. CU कंट्रोल युनिट वरती, ALU खाली अरिथमॅटिक किंवा लॉजिक युनिट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या खाली रजिस्टर, सगळ्यात खाली मेमरी. बघा, रजिस्टर मधनं मेमरी, मेमरी मधनं रजिस्टर, हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड असतात. हा, आउटपुट डिव्हाइस आणि इनपुट डिव्हाइस हे दोन्ही कनेक्टेड असतात आपल्या या सीपीयूशी. हे झालं आपलं सीपीयूचं प्रॉपर आर्किटेक्चर. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. Which of the following units in the computer is responsible for data processing and is also known as the electronic brain of the computer? जे मी एक्सप्लेन करून घेते ते पुढचा प्रश्न असतो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला सीपीयू म्हणतो, कीबोर्ड, हार्ड डिस्क आणि रॅम. कीबोर्ड तर आपला डेटा द्यायचं काम करतो, हार्ड डिस्कचं काम डेटा स्टोअर करायचं आहे आणि रॅमचं काम डेटा परत स्टोअर करायचंच आहे. हो की नाही? म्हणजे आपलं BCD तर नाही होणार. आलं फक्त पर्याय पहिला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू.
काय करतो? डेटा प्रोसेस करायचं काम करतो. पर्याय पहिला योग्य झाला. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? खालीलपैकी कुठला एक पर्याय चुकीचा आहे? ईमेल रिफर्स टू इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेलचा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक मेल आहे, बिलकुल. www रिफर्स टू वर्ल्ड वाइड वेब. www चा फुल फॉर्म वर्ल्ड वाइड वेब आहे, बिलकुल. CPU रिफर्स टू कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. CPU चा फुल फॉर्म कंट्रोल प्रोसेसिंग युनिट आहे का? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. बघा, परीक्षेमध्ये आपण एवढ्या प्रेशर मध्ये असतो का सेंट्रल कंट्रोल काही समजत नाही. ALU रिफर्स टू अरिथमेटिक लॉजिक युनिट, बरोबर आहे. CPU चा फुल फॉर्म काय आहे? कंट्रोल प्रोसेसिंग युनिट नाही, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. इथे सेंट्रल पाहिजे. म्हणजे चुकलं कुठलं? पर्याय तिसरं. कंट्रोल म्हणजे कंट्रोल युनिट, CU झालं. नेक्स्ट क्वेश्चन कडे या. In the context of computer, ALU stands for. ALU चा फुल फॉर्म काय? अल्जेब्राक लॉजिक युनिट, अरिथमेटिक लॉजिक युनिट, अल्जेब्राक लोकल युनिट, अरिथमेटिक लोकल युनिट. खूपदा आपल्या डोक्यात पण बसलं असेल, झोपेतून उठवलं तरी पण आपण झोपेत पण सांगू शकतो. ALU चा फुल फॉर्म काय आहे? अरिथमेटिक लॉजिक युनिट. याला आपण म्हणतो ALU. अरिथमेटिक लक्षात ठेवायचं, लॉजिक लक्षात ठेवायचं, अरिथमेटिक लॉजिकल वगैरे असं काही लावायचं नाही. परीक्षेमध्ये अजून त्याच्या मिळत्या जुळत्या आपल्याला ऑप्शन्स देऊ शकतात, ज्याच्यामध्ये अजून कन्फ्युजन वाढेल. नॉर्मल अरिथमेटिक लॉजिक, नाही तर अरिथमेटिकल लॉजिकल युनिट, हे काहीतरी तुमच्या डोक्यात बऱ्याच जणांच्या फिरत राहतं. तसं करू नका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. Dash unit is the part of CPU that controls or directs the action of the processor. कंट्रोल युनिट, मेमरी युनिट, अरिथमेटिक लॉजिक आणि डेटा. फक्त प्रश्न आतापर्यंत आपण काय पाहिलं? CPU, ALU, अरिथमेटिक म्हणजे सॉरी कंट्रोल युनिट आणि रजिस्टर, याच्याबद्दलचीच माहिती आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. आता हे कितवा प्रश्न आहे? माझ्या मते 17वा समथिंग काहीतरी प्रश्न असेल. पण प्रश्न कसे विचारले जातात फिरून हे तुम्हाला फक्त मला इथे सांगायचं आहे. ठीक आहे, चला. असं कोणतं युनिट आहे की सगळे आपण जे पण इन्फॉर्मेशन देतो, जे पण ऍक्शन्स देतो, ते प्रॉपरली कंट्रोल करायचं काम कोण करतं? आपलं कंट्रोल युनिट करतं. म्हणजे याचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक पहिला झाला. कंट्रोल युनिट इज द पार्ट ऑफ द CPU that controls or directs the actions of the processor. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. Which of the following is the function of control unit in CPU? खालीलपैकी असं काय आहे जे कंट्रोल युनिटचं काम आहे? डिकोड प्रोग्राम इन्स्ट्रक्शन, परफॉर्मिंग लॉजिकल वर्क, स्टोरिंग प्रोग्राम्स, वरीलपैकी एकही नाही. कंट्रोल युनिटचं काम काय आहे? कंट्रोल युनिटचं काम आहे प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनला डिकोड करायचं, मॅनेज करायचं, डिकोड करायचं, प्रॉपरली एक्झिक्यूट करायचं, कंट्रोल करायचं. हे काम आपल्या कंट्रोल युनिटचं आहे. लॉजिकल वर्क ते ALU मध्ये जाणार. स्टोरिंग ऑपरेशन हे स्टोरेज मध्ये जाणार, तिथे नाही येणार, रजिस्टर मध्ये जाणार. पुढच्या क्वेश्चन कडे द्या. द प्रोसेस ऑफ रायटिंग न्यू डेटा इन द रजिस्टर. बघा, लगेच रजिस्टरचं नाव घेतलं, रजिस्टर हजर. लेक्चरला लाईक पाहिजे प्लीज. मला ही सिरीज स्टॉप नाही करायची. हा, रायटिंग न्यू डेटा इन द रजिस्टर. आपल्याला जेव्हा न्यू डेटा रजिस्टर मध्ये सेव्ह करायचा असतो किंवा लिहायचा असतो किंवा द्यायचा असतो, तर तेव्हा काय करायचं? Erases the first content of the register, does not destroy the existing content, possible only if the register is operator, none of the above. रजिस्टरचं काम काय आहे? जे ऑपरेशन पटापट होत राहतात हाय लेवलचे, ते सगळे टेम्पररी स्टोरेज करायचं काम आपल्या रजिस्टरचं आहे. मग काय करतो रजिस्टर? पहिलाचा जो डेटा आपण सेव्ह करून घेतला असतो तो इरेज करतो आणि मग आपण जो न्यू डेटा देतो फाईलचा तो लिहित जातो. ठीक आहे, तर रायटिंग न्यू डेटा इन द रजिस्टर ह्याच्या प्रोसेसला काय आहे? सगळ्यात पहिला डेटा इरेज करून टाकायचा, डिलीट करून टाकायचा आणि मग नवीन डेटा तो घेतो. पर्याय पहिला येतो, इरेजेस द फर्स्ट कंटेंट ऑफ द रजिस्टर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. द स्पीड ऑफ द मायक्रोप्रोसेसर इज ऑल्सो नोन ॲज क्लॉक स्पीड, मेगा स्पीड, बिट स्पीड आणि रोटेशन. काय विचारलंय? द स्पीड ऑफ द मायक्रोप्रोसेसर. आले सोडून, त्याचे पप्पा येतील आता. द स्पीड ऑफ द मायक्रोप्रोसेसर
इज नोन ॲज, त्याला काय म्हणतात, क्लॉक स्पीड म्हणतात किंवा क्लॉक रेट पण म्हणतात. स्पीडच्या ऐवजी इथे रेट पण असू शकतं. क्लॉक स्पीड, क्लॉक रेट दोन्ही एकच आहे. नाही तर म्हणाल मॅडमने क्लॉक स्पीड सांगितलेलं, इथे काही ऑप्शन मध्ये क्लॉक स्पीड आलं नाही. क्लॉक स्पीड किंवा क्लॉक रेट हे काय आहे, मायक्रोप्रोसेसरचं स्पीड म्हटलं जातं याला. याचा अर्थ काय असतो, आपल्या सीपीयू मध्ये किती सायकल्स झालेले आहेत एका सेकंदाला, त्याला आपण गिगाहर्ट्ज, त्याच्यामध्ये त्याला आपण कशामध्ये मोजतो, गिगाहर्ट्ज किंवा मेगाहर्ट्ज मध्ये सीपीयूच्या सायकल मोजतो. सीपीयूचं जर युनिट विचारलं तर मेगाहर्ट्ज किंवा गिगाहर्ट्ज आहे. इथे मायक्रोप्रोसेसरचा स्पीड विचारला म्हणून क्लॉक स्पीड किंवा क्लॉक रेट आहे, यामध्ये चुकायचं नाही. नेक्स्ट, critical system components such as central processing unit, CPU and random access memory RAM modules directly linked to magnetic tape, motherboard, optical disk, फ्लॅश मेमरी. आता सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये जे पण रॅम वगैरे आहे हे डायरेक्ट लिंक कोणाशी असतात, मदरबोर्ड सोबत लिंक असतात. म्हणून याला आपण काय म्हणतो, म्हणजे उत्तर कुठलं झालं, उत्तर झालं पर्याय क्रमांक दुसरा, मदरबोर्ड. मदरबोर्ड तुम्ही पाहिला असेल, ज्याच्यामध्ये खूप छोटे 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 म्हणजे सर्किट बोर्ड ज्याला आपण म्हणू शकतो इन शॉर्ट. चला पुढचा क्वेश्चन. याला मदरबोर्डला सुद्धा कम्प्युटरचा बॅकबोन म्हटलं जातं, लक्षात असू द्या. शेवटचा प्रश्न, द सिस्टम युनिट्स coordinates input and output devices. The system unit is the container that houses electronic components. System unit is a combination of hardware and software, controls and manipulate data. System unit काय आहे, coordinates input and output devices म्हणजे झालं सिस्टम युनिट. हे झालं पर्याय पहिला. ठीक आहे, हे होतं आपलं आजचं कम्प्युटरचं लेक्चर, ज्याच्यामध्ये कुठलं टॉपिक घेतला आपण, कम्प्युटर आर्किटेक्चर मध्ये, ज्याच्यामध्ये आपण सीएलयू, कंट्रोल युनिट, एएलयू, रजिस्टर असे अजून 2-4 पाहिले. ठीक आहे, तर कसं वाटलं लेक्चर मला नक्की कमेंट मध्ये कळवायचं आहे. लेक्चरला जास्तीत जास्त लाईक पाहिजे आहे. आज थांबते, उद्या अजून एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी रेकॉर्ड करते. भेटूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये. बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. एक्सप्लेनेशन कसं वाटतंय, प्रश्न कसे वाटतायत मला नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि लेक्चर कंटिन्यू ठेवायचे आहे का नाही हे पण तुम्ही मला तिथे सांगू शकता. चला थांबते. थँक्यू सगळ्यांना.